महाराष्ट्र सरकारकडनं केंद्र सरकारला याबाबत काही कागदपत्राचा व्यवहार सुरू झाला का? सीबीआय चौकशीची स्टेटस काय आहे? याच्या आधीच जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी BCCI कडे याची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याची विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर चौकशीनं अहवाल त्या ठिकाणी समोर. भाऊ, आरटीईच्या नियमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. 1 किलोमीटरचा असेल किंवा इतरही नियम असेल, सामान्य नागरिक यापासून नाराज आहेत. कारण याचा मूळ उद्देश होता की गरीब विद्यार्थ्यांना मोठं करावं, त्याला बदल देणारा हा निर्णय आहे. याचा राज्य सरकार फेरविचार करणार. आरटीचा उद्देश हा समाजातल्या सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा त्या ठिकाणी होता. परंतु या आरटीएच्या नियमातल्या काही लूपहॉल पाहून काही जे याला इलिजिबल नसलेले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रवेश घेत आहेत का अशी तक्रारी काही शाळेंच्या मार्फत त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा फायदा संबंधित शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना होण्याकरता आवश्यक ते बदल त्या ठिकाणी करण्यात. मुंबईमध्ये रात्रीला बरेचसे अवैध डान्स पार्टी चालतात, त्यामध्ये अवैध धंदे सुद्धा जे आहेत ते सुरू असलेलं सर्रासपणे दिसून आले. त्यामुळे कारवाईची मागणी केली जाते. असे कुठेही त्या ठिकाणी व्यवहार सुरू नाहीये. जर का स्पेसिफिक कुठली तक्रार मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करणार. खासदार शाहू महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेल, मात्र ब्रिटिशांच्या विरोधात लढत असताना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली ही पाहण्याची गरज आहे. एकूणच त्यांनी या पद्धतीने जे बोललेले आहे त्यावरून कुठेतरी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे त्यांना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा पद्धती आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांचे अनुयायी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला या देशातला नागरिक सहन करणार नाही. अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी करू नये. 5 मिनिटं